एक डोसा दे ना बाबा, किती वेळ थांबलोय. हा, एक मिनिट थांबा. मी हॅलो, हा खयाली पुलाव 4.5 स्टार मिळालेलं हॉटेल. हा बोला, काय ऑर्डर आहे? पंधरा राणे का? हो येस, पप्या राणे. काय ऑर्डर काय? ऑर्डर कसली? आम्ही काय ऑर्डर देणार? मुलीची बाजू आमची. नाही नाही, मुळीची भाजी इथे मुळीच मिळत नाही, मुळ्याची भाजी मिळू शकते. माझ्या मुलीला एकदा भेटून घ्या. कोणाला? काय 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 बोलताय? म्हटलं भेटून घ्या. हो हो, तुम्ही ऑर्डर आणि ऍड्रेस सांगा, येतो लगेच भेटायला. अरे वा, माझी ऑर्डर आहे. हा बोला. आणि ॲड्रेस आहे 103 नीलकमल, आरजे रोड, अंधेरी वेस्ट. या वाट बघतोय. हो पण काय काय घेऊन काय येऊ? ऑर्डर. हॅलो, काय डोसा दे ना बाबा. हॅलो 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 हॅलो. तुम्हाला खयाली पुलाव नकोच असेल ना? मी पण लालबागला राहते. मग काय भेटू शकतो ना पटकन? कशासाठी? अहो लग्नासाठी. कोणाचं लग्न? काय बोलताय? हो, नाही म्हणजे आधी भेटू, बोलू, एकमेकांना समजून घेऊ, स्वभाव आवडीनिवडी कळला ना की मग बघू पुढचं पुढे. डोसा दे ना. अरे हो डोसा. माझा नंबर कुठे भेटला तुम्हाला? लालबागच्या कुठल्याही नाक्यावर उभं राहून हाक मारा, ए पप्या. 10 पैकी 7 जणांनी नाही सलाम ठोकला ना तर नाव बदलीन. काय मस्त लिहिलंय हो तुम्ही. कधी भेटूयात? काय आवडतं तुला? मला कोबीची भाजी आवडते. सांग ना तुला काय आवडतं? ही दाढी दे ना ऑर्डर. किती वेळ फोनवर बोलतोय? भाई देतोय सांगतो. काय ऑर्डर? काय? डोसा डोसा डोसा. चहा तू केलास ना? हे भगवान, तुझ्यापेक्षा माझी बायको झक्कास चहा करते. लग्न केल्याचे फायदे येते. अरे भैया जी, उस शादी पे जोक होते हैं ना, शादी के पहले शेर था अब बकरा बन गया हूँ, मुझे बिल्कुल नहीं पसंद. अरे एक दूसरे की शिकार कर रहे हो का? शादी तो बहुत सुंदर होती है. नाही, हे बरोबर आहे. आमच्या लग्नाला पण 5 वर्ष झाली, पण आमच्यातलं प्रेम अजून तेवढंच आहे. लग्न करायला हवं. कोणाबद्दल बोलताय तुम्ही? अरे बापा दादा, आज पण डायटिंग आहे? ने ओरडून ऑर्डर दिली नाहीत म्हणून म्हटलं. लग्न कोणाला करायला पाहिजे? जो शादीशुदा नहीं है वो सब. भाई मी लग्न करेन नाही तर नाही करणार. तुम्हाला काय करायचंय भाई? हा, माझी मर्जी आहे, मी डिसिजन घेणार भाई. तुम्ही भाई खयाली पुलाव मध्ये काम करता, वधूवर सूचक मंडळात नाही, लक्षात ठेवा. पप्या शेठ, अहो चिडायला काय झालं? आम्ही फक्त असंच म्हणत होतो की लग्न किती सुंदर असतं. म्हणजे संसार म्हटले की. हे बघ, तुला आधीच सांगतोय, मायाबरोबर पंगी नाही घ्यायच्या. आपला एकच उसूल आहे, नडला तर तोडला. आम्ही तुम्हाला कुठे काय? तुमचं. हॅलो, रुपाली बोलते मी. लाडाने ना मला मुन्नी बोलतात. अरे तुला मुन्नी म्हणू दे, नाहीतर देवदास मधलं चुन्नी लाल म्हणू दे. आपल्याला काय करायचंय? मला लग्न नाही करायचंय तुझ्याशी. ओरडतात कशाला आणि कोणावर? डीसीपीची मुलगी, मी डीसीपीची कंप्लेंट करेन. हा करा भाई, करा. जेलमध्ये गेलो ना तर सुटेन मी. ठेवा. काय 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 बघताय? काय काय कामाला लागा पटकन. पुरी भाजी द्या तिकडे टेबल नंबर 3 ला. त्याचं चल कामाला काम कर. हॅलो, हा बोला. हॅलो पप्प्या. हा भाई, मी मंदा. काय करतो तुम्ही काम धंदा? मला लगीन करा पाहिजे, दाढीवाला नवरा पाहिजे. मी अंकिता, माझे बाबा रेल्वेत आहेत. रिझर्वेशन करायचं होतं. हा हॅलो, ठेवू नका फोन. चालू ठेवा. रिझर्वेशन करायचंय मला. हा, हे स्वर्गात जायचंय भाई, स्वर्गात. हॅलो, माझं नाव मनीषा. मी यंदा पोलीस भरती होणार आहे आणि लग्नाच्या भरतीला उभी राहणार आहे. फुल रिस्पेक्ट. हॅलो, हा
मी परत लालबाग. नाही नाही. मी ना लालबागच्या राजाला नवस केला होता की माझं लग्न होऊ दे म्हणून. रे ठेवा फोन. मला अजिबात आवडलेले नाही यात. चेहऱ्यावरच वाटतं तुम्ही मांसाहारी असणार. हो का भाई, मग अशा माणसांना फोनच नाही करायचा ना. काय होतो नंबर तुमचा फोन खराब होईल हो अशा माणसांना. हो पाप लागेल तुम्हाला. फोन फोन कर. मुली तर सांगते मला अजिबात 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 आवडलेलं नाही. हॅलो, हा ऐका आता तुम्ही काही आता पुढचं बोलायचं आहे दिना मला सांगा. तुम्हाला हा नंबर कुठे मिळालाय? खयाली पुलाव आहे आमच्या फेसबुक पेजवर मिळालाय ना? हो का? हा मग लग्नाविषयी का बोलताय तुम्ही? काय बोलताय तुम्ही? बारशासाठी फोन केलाय मी. बारसा आहे इथं तर 50 लोकांचं जेवण हवं होतं हॉटेलमधनं. सॉरी, होम डिलिव्हरी. हो बोला. काय पाठवू? नाही सॉरी काय सॉरी. हा इथं मी नाव ठेवण्याच्या सेरेमनीसाठी तुला फोन केला, तू मला नाव ठेवायला लागलाय. भाई आपला आवाज तसा आहे, उद्धट पण नाही बोललो. लाज वाटते का तुला? अरे माहितीये तुझ्यासारखे उर्मटलो का? नाही ऐकून घ्या काका. ऐका मी च्युइंगम खात खांदा वाकडा करून फुलाचे शर्ट घालून दाढ्या वाढवून चष्मे घालून गळ्यात साईबाबाची लॉकेट लटकवून व्हाईट साइड बोलता लोकांना तुम्हाला ना फोडला पाहिजे. हा चल ठेव फोन. भाई नाही काही चिंगम वगैरे नाही खाता पण. हा हॉटेलचा धंदा बंद कर आत्ताच सांगतोय. आणि लग्न कर जरा म्हणजे शिस्त लागेल. भाई काय बोलताय तुम्ही? थांबा तुम्ही त्यापेक्षा ऑर्डर घ्या ना. मी ऑर्डर. हॅलो, अरे फ्री गुलाबजाम पाठवले असते की. हॅलो, खयाली पुलाव. जेवलास? तुम्हाला कोणती हिरोईन आवडते? कंगना रनौत? मग मी केस कर्ली करू? काही व्यसन आहेत का? सेम टू सेम रोहित शेट्टी. काय? मी विधवा आहे, तुम्ही विधूर आहात का? मी तुला फुलासारखं जपेन. तू नाही म्हणलास तरी मी कोमेजून जाईन. नाही नाही. लग्न करायचं नाहीये आपल्याला. म्हणजे मला लग्न करायचं नाहीये. तुम्हाला समजत नाहीये का? एकदा बोललं हे बघ मला परत तुम्ही डिस्टर्ब. नेटवर सापडला म्हणजे काय? नेटवर सापडला म्हणजे तुम्ही काही कराल का? तुम्ही मस्करी करताय का माझी? मला एकदा सांगा तुम्ही काय असेल ते मला नक्की सांगावं. अरे फोनवर बोला तरी नीट. नाटकाची प्रॅक्टिस चालली. खा याला म्हणतात स्मार्ट प्लॅनिंग. आता पप्या प्रत्येक फोन उचलणार. हे मला बघायचंय रे पप्याला. नाही त्याला कळेल असं काही करू नका. प्लीज मला बघू दे ना यार. आता काय मजा येईल पप्याला बघा. लपून बघूया ना. नाही उपयोग. मला माहितीये शरीर रेड्याचं असलं तरी नजर कावळ्याची आहे पप्याची. त्याला कळेल. मला खूप मजा येते. आता काय करायचं? इमॅजिन करायचं फक्त त्याला. हो पण मग इमॅजिन करायचं का अजून फोन कॉल करायचे, प्लॅन्स करायचे, काय करायचं? दोन्ही. नाव एक ठरवूया. हे बघ माय, मी बोलले ना तुला मला नाही करायचं लग्न. हे बघ नाही मी चिडत नाही पण तू ये ना इकडं एकदा आमच्या हॉटेलला. बघ ना किती खुश आहे मी. वा पोरगा स्वयंपाक पण करतो. हे मम्मी एक आयडिया करते. त्याला ना आमच्या खयाली पुलावचा घरजावई करून टाकते. तू चिडू नको ना माय. अगं हे बघ तसं पण काय होणार आहे? लग्न झाल्यावर मी तुझ्यापासून लांब जाणार आहे ना. हा मग तू असं समज की माझं आमच्या या खयाली पुलावशी लग्न झालंय. मी तुझ्यापासून लांब आले आणि माझ्या संसारात एकदम खुश आहे. कळलं? हॅलो हे बघ माय तू ठेवा फोन. बाई ठेवा तुम्ही फोन. मी सांगतोय ना बाई. अरे माई मुक्ता तू इकडे होय का? काय झालं? अरे डोक्याचा मच्छी बाजार झालाय बाई. नुसती कलकल. हे माझ्या पण राव. म्हणजे अरे माझी माय लग्न कर माग लागली सारखी. हे बाई तुझी रास कुठली आहे? शिव. हा तरी बाई आपण पण सिंह आहे ना. आज आपल्या भविष्यात काय लग्नयोग जुळतील वगैरे असं आलंय का? बघूयात. का तुझ्या मायने पण तुला फोन केला का? नाही मायनी नाही. मग बाई मुलींचे फोन येत आहेत. मुलींच्या मायचे फोन येत आहेत. त्यांच्या बाबांचे फोन येत आहेत.
बाई विचारू नको, सकाळपासून फुल त्रास. पप्प्या स्टार झाला राव तू. बाई स्टार काय, स्टार फिरलेत आपले. हैराण झालोय बाई फोन घेऊन घेऊन सकाळपासून. इतक्या मुलींचे फोन आलेत बाई, त्यांचा नंबर असतो ना त्याच्यापेक्षा जास्त नंबर त्यांच्या फोन कॉलचा झालेला आहे. पप्प्या एवढ्या पोरींचे फोन आले म्हणजे खुश व्हायला पाहिजे तू. बाई मी कोण आहे, मी कोण आहे बाई? साहिल दिसतोय मी तुला? मी पप्प्या आहे, चेहरा नीट बघ. हे बघ आला अजून एक फोन आला. आता स्पीकरवर टाकतो बघ तू, ऐक. बोल बोल. हॅलो हॅलो फणींद्र आहात का? पप्प्या हा बोला. हाय मी समृद्धी साटम टम टमाटम टम. काय तुम्ही शादीसाठी फ्री आहात का? बाई नाही, आपण शादीसाठी माग आहे. काय आहे म्हणजे? नंबर कोणी दिला तुम्हाला? तुम्हीच. बाई मी कधी दिला? किती तो भाबडेपणा, कुठे भेटूया बोला ना. अरे बाई काय भेटायचंय, कशाला? आपल्याला बोलायचं पण नाही, भेटायचं तर सोडा. तुम्ही ठेवा फोन. तुम्हाला काहीतरी तुमचा गैरसमज झालाय बाई. ठेवा फोन हा, आणि परत या नंबरवर कधीच फोन करू नका आयुष्यात हा. बाई काय काय हसते काय? हे चालले सकाळपासून बाई, डोकं फिरलंय आपलं. मी समृद्धी साटम टम टमाटम टम. काय तुला सुचते पण? अरे आपल्याला लग्न करायचं नाहीये बाई, लग्न करायचं नाहीये आपल्याला. तुम्ही जे कोणी असेल ना, मुलगी, मुलीचे मामा, मुलीचे बाबा, मुलीची आई, आधीच सांगतोय तुम्ही बोलायच्या आधी आपल्याला लग्न करायचं नाही. तुम्हाला रॉंग नंबर भेटलाय. रॉंग नंबर नाही, रॉंग माणूस भेटलाय. हा माणूसच रॉंग आहे. परत या नंबरवर कधीच फोन करू नका आयुष्यात. कट. पप्प्या हॅलो हॅलो हॅलो. जॉनिता? हो. आणि इतका रूडली का बोललास माझ्याशी? अरे भाई नाही, सॉरी तुझ्याशी नाही बाई, ते काय सॉरी बाई, सॉरी. मी रागवले तुझ्यावर. अगं बोललो ना बाई, सॉरी, चूक झाली. तू आत्ताच बोललास त्यासाठी नाही, मग कारण तू खोटं बोललास. बाई काय खोटं बोललोय आपण? मी तुला माझं बेस्ट फ्रेंड म्हणायचंय कारण तू नेहमी खरं बोलायचा, पण यावेळी का खोटं बोललास? अरे बाई काय 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 म्हणजे काय काय खोटं बोललोय? तूच म्हणाला होतास ना की तुला लग्न वगैरे करायचं नाहीये. हा, मॅट्रिमोनियल साईटवर आता तुझी प्रोफाईल बघितली मी. बाई आपली फेसबुकच्या प्रोफाईलचं पण पासवर्ड लक्षात नाहीये. त्याच्यावर कुठले काय बोलते बाई, कसली प्रोफाईल? ही काय आता समोर आहे आणि ती तूच बनवलीस, कारण भाषा पण तुझीच आहे. अरे भाई नाही नाही नाही, मी आपण नाही उघडली आहे बाई. ती भाषा असेल पण बाई मी नाही उघडली. मला बघ. गपरे, किती खोटं बोलशील? अरे बाई खरंच सांगतोय, बाबांची शपथ खरं सांगतोय बाई. एक काम करतो बाई, तू आत्ता फोन ठेव, मी तुला कॉल करतो परत. तू चिडू नको, मी करतो. बघ काहीतरी लोचाई उल्फत आहे, झोल आहे, मी करतो. ऐक ना. हॅलो हॅलो. काय आहे? आपली भाषा कोण बोलते? ही बाई वैशाली भरवडे, हिच्याशी लग्न करूया ना पप्प्याचं, प्लीज. वाटत्या सेम वाटते, पप्प्याला सूट होणारी वाटते. त्यांचा असा टिपिकल संसार होईल ना. रविवारी सकाळी पप्प्या न्यूजपेपर घेऊन बसलाय, चहाची वाट बघतोय. ए भाई चालना भाई, आले टाकूनच आणना भाई. घ्या. जेवणात काय करू? अरे सोमलास्टिक मस्त काहीतरी कर ना भाई. मी पप्प्याची आई आहे. पप्प्या, अरे पप्प्या, आज घरी पाहुणे येणार आहेत. तू आणि वैशाली बाहेरच जा जेवायला. ओके ओके भाई, ओके ओके, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके भाई, ओके ओके ओके. बापाव, ए बापाव, आपल्यासाठी टेबल बुक कर. झोमलास्टिक पटकन भाई, पटकन पटकन पटकन. ए ही बघ केवढी, गाईज ही बघ, ही केवढी चिकणी आहे. श्वेता राज्य शिर्के. पण ही नाही करणार पप्प्याला कॉल. का आमचा पप्प्या काय कमी आहे का? तो पण चिकणाच आहे यार. तो बघ चिकणाच आहे, पण ही जरा कॉर्पोरेट टाईप आहे. हा, ही एकदम अशी सुटाबुटात राहणारी, म्हणजे सुटाबुटात नाही, कॉर्पोरेट लुक मध्ये राहणारी मुलगी पण असतो की सूट. हे पण पप्प्या पण सुटाबुटात असू शकतो. क्या बात आहे. आणि आज मी सुटाबुटातला पप्प्या आहे. ओके मी श्वेता. ओके. हा
Hey, Pops! Pops, where's my purse, Pops? हा भाई आणून देतो. आतल्या खोलीमध्ये ठेवली भाई, आणून देतो. Okay, Pops, tell me, तुझा आजचा प्लॅन काय आहे? माझ्या 5 मीटिंग्स लाईन्ड अप आहेत आणि त्यानंतर रात्री दिल्लीची फ्लाईट आहे. काय नाही भाई, नाक्यावर जायचंय दोस्तांना भेटायला आणि मग आपण जेवूनच बाहेर पडू. ओके, आपण डिनरला बाहेर जाऊ. ओके, विल हॅव सम ड्रिंक्स. मग मला एअरपोर्टला ड्रॉप कर. ड्रिंक नको भाई, सोलकडी वगैरे पिऊ. आणि त्यापेक्षा मी तुझ्यासाठी स्वयंपाक करतो ना भाई, जवळ्या पोळी. नो वे, आपण आज डिनर बाहेरच करणार आहोत. थांबा मी पप्याची आहे. पप्पी, ए पप्पी, अरे आज घरी पाहुणे येणार आहेत पप्पी. तुम्ही जेवायला बाहेर जा पप्पी. एक्सेप्ट करूया, बघूया पुढे काय होतं. कॉर्पोरेट लेडी एक्सेप्ट. याच्यात जेवढी मजा येते ना, त्यामुळे मला असं वाटतंय पप्याचं किमान 20 वर्ष तरी लग्न होऊ नये. बाबा काय सुवासिनीची सत्व परीक्षा लावले. आई फोन उचलत नाहीये, नानांना फोन करून काही उपयोग नाही, नुसतं करत बसतील. दादरला विचारल्याशिवाय काही तो बोलणार नाही. बहिणीला फोन लावतो. हे बघ जरा शांतपणे बोल. हा बाई, तुला काय जात आहे बोलायला. हे बाई, तुझी आई काय असं काही करत नाहीये. आपले पेरेंट्स बघ, हे डायरेक्ट सरळ टू परळ हे प्रोफाईल वगैरे उघडली आहे. अरे पण अजून कुठं कळलंय, त्यांनीच काढले प्रोफाईल. कळेल ना, पण आता कळेल बघ तू. हॅलो बोला भाऊजी. हॅलो वहिनी, काय घरात काय वातावरण कसं आहे? अहो खूप छान वातावरण आहे. म्हणजे तुम्ही आमच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला ना, त्या दिवसापासून तर रोमॅन्टिक झालेत तुमचे दादा. बाई ठीक आहे, चांगलं आहे ते, हे रोमॅन्स वगैरे चांगलं आहे, पण तो त्याचा रोमॅन्स आपल्या लग्नावर का काढतोय? म्हणजे काय बोलताय तुम्ही? वहिनी तू भाऊ म्हणतेस ना आपल्याला? हो. हा बाई, आता मग खरं खरं सांग. हा विचारतोय, म्हणजे खरं सांग की काय 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 झालंय, म्हणजे तिकडे असं काही तुमचं काही. बाई काय झालंय? हो दादानी आपली हे उघडली प्रोफाईल. अहो भाऊजी, तुमची FB ची प्रोफाईल तर ऑलरेडी आहे आणि आपण फ्रेंड्स पण आहोत. नाही ते ह्याच्यावर फेसबुक नाही काय ते अरे ते बाई वेबसाईट असते ना लग्नाची. हा marriage.com ते तसं. काय? हा तेच सांगतोय, प्रोफाईल. ते भाई फोन येत आहेत आपल्याला इकडे. अशी काही प्रोफाईल नाही उघडली आहे यांनी. नाही उघडले बाई, असं कसं? मला इतके फोन येत आहेत, दुसरं कोण उघडणार? कोणाला जमतं एवढं कम्प्युटर वगैरे? आईला जमणार नाही, नाना तर विचार सुद्धा करणार नाही. बाई मग हे बघ, तू एवढंच सांग, दादांनी नक्की उघडली नाहीये का? हे बघा, ऐका भाऊजी माझं. आई जेव्हा तुमच्या लग्नाचा विषय काढतात ना, तेव्हा हेच सांगतात त्यांना की नको एवढ्यात त्याच्या लग्नाचं बघायला. आता कुठे त्याला त्याचा मार्ग सापडलाय, त्याचं हॉटेल सुरू झालंय, त्याला मनसोक्त काम करू दे. एवढ्यात नको त्याचं लग्न वगैरे बघूया आपण. आणि तुम्ही असं म्हणताय त्यांनी काही अशी प्रोफाईल वगैरे नाही उघडली हो तुमची? हे खरं आहे वहिनी? हो, मी खरंच सांगते. बर ठीक आहे, तुला काही कळलं तर सांगा. भाऊजी तुम्ही ठीक आहात ना? बाई ठीक आहे, फक्त कान दुखतोय आता फोन घेऊन. ठेवू? बरं, काळजी घ्या, ठेवते. हो हो हो. दादांनी उघडली बोलते, मग कोण राहिलं?